नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या 4 महानगरपालिकांपासून शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे दोनही सत्तेतले पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. इच्छा नसताना देखील महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवाव्या लागल्या, अशा प्रकारचं धक्कादायक स्टेटमेंट आज उपमहापौर श्रीकृष्णा पाटील यांनी ठाणे शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना केलं. महानगरपालिकेच्या निवडणुका पक्षादेशामुळे एकत्रित लढवल्या गेल्या, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोनही पक्ष सातत्याने एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. सत्ताधारी शिवसेनेने भारतीय जनता पार्टी युती धर्म पाळत नसल्याचा आरोप केला आहे, मात्र श्री कृष्णा पाटील यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळला आहे. भारतीय जनता पार्टी ही पारदर्शकतेशी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये चर्चाच होत नाही आहेत, त्याचप्रमाणे नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही अथवा ही उत्तरं देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, असं आरोप देखील श्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. महानगरपालिकेमध्ये 2 ते 5 मिनिटांमध्ये सगळे विषय मंजूर केले जात आहेत. गेल्या महानगरपालिकेमध्ये 232 कोटी रुपयांचे विषय केवळ 2 मिनिटांमध्ये मंजूर केले गेले. हे कसं काय खपवून घ्यायचं, असा सवाल देखील श्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या कारभाराबाबत उदाहरण देत असताना बॅडमिंटनचा विषय त्यांनी समोर आणला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या बॅडमिंटन कोर्टच्या दुरुस्तीसाठीचा विषय आला. हा विषय 2 वेगवेगळ्या विषयांमध्ये का आणला गेला? त्यासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 55 कोटी रुपयामध्ये नवीन इमारत उभी राहू शकते, मग जुन्याच बॅडमिंटन कोर्टचं का बरं दुरुस्तीकरण केलं जात आहे? 5 वर्षांनी पुन्हा हे दुरुस्तीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे अशा प्रकारचा कारभार सुरू असल्याचं श्री कृष्णा पाटील यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. म्हणजे काही सन्मान्य सदस्य युती धर्म पाळत नाही, बीजेपीवर आरोप करतात. नाही, आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी ज्या टायमाला युती म्हणून लढा म्हटल्यानंतर आम्ही युती धर्म पाळतो. फक्त युती धर्म एका बाजूने होत नाही, दोन्ही बाजूने वाचतात, एका बाजूने हे होत नाही. कोलशेत येथील तरीचा पाडा परिसरामध्ये पुठ्ठ्याच्या गोदामाला आणि वाहन दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागली. परिसरामध्ये धुराचे मोठे लोट पसरले होते. सकाळी 7:30च्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गोदामात मोठ्या प्रमाणात पुठ्ठे असल्याने आगीने काही क्षणामध्ये रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं आणि नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्वीकृत सदस्य स्थायी समिती निवडीबाबत निर्णय न घेतल्यास महासभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत सेना भाजपमधील वाद ही दिखाव्याची सर्कस असल्याचं त्यांनी म्हटलं. 3 महिने उलटूनही समित्यांची निवड न झाल्याने प्रशासनावर ताण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. महासभेचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळेस केली. मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेचं कामकाजही नागरिकांना थेट बघता यावं अशी मागणी त्यांनी केली. घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलं पाणी टंचाईमुळे टँकरवर अवलंबून असून वर्षाला लाखो रुपयांचा खर्च करत असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. लोढा, अमारा, प्लॅटिनम हेरिटेज गृहसंकुलं प्रत्येकी सुमारे 85 लाख रुपये टँकरसाठी खर्च करत असल्याचा दावा श्री केळकर यांनी केला आहे. हिरानंदानी इस्टेट, हावरे सिटी आणि इतरही भागात अशीच परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. या समस्येवर तातडीने संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवून श्री संजय केळकर यांनी केली आहे. रिंग मेट्रो प्रकल्पातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील नियोजित स्थानक हलवण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. नागरिकांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. भर चौकात स्थानक उभारल्यास वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असल्याने स्थानक 150 मीटर पुढे हलवण्याचा प्रस्ताव चर्चेमध्ये आहे.
12,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटरचा असून काही भाग भूमिगत तर काही भाग उन्नत मार्गाने जाणार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या कारभाराविरोधात काँग्रेसने पालिका मुख्यालयासमोर निदर्शनं केली. शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न झालं. महासभेत गोंधळ घालून अवघ्या काही मिनिटात विषय मंजूर केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. लोकांच्या प्रश्नांवर चर्चा न करता सत्ताधारी भांडणाचं नाटक करत आहेत अशी टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. स्थायी समिती, विशेष समित्या, प्रभाग समित्या अद्याप स्थापन झालेल्या नसल्याने विकास कामं खोळंबल्याचा आरोप देखील विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. खतपाणी घालतील तर ते चुकीचं आहे. काँग्रेस जरी आज सभागृहात नसली तरी ज्या वेळेस सत्ताधारी चुका करतील तेव्हा काँग्रेस रस्त्यावरती उतरून हा दबाव कायम ठेवणार. काँग्रेस यांच्यावरती पुढच्या महासभेमध्ये आतच बसून राहणार सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते. हे कामकाज कसं चालतंय आणि प्रधान सचिवांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, फडणवीसांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, शिंदे साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आम्ही हे सगळे विषय घेऊन प्रधान सचिवांकडे जाणार आहोत, शासनाकडे जाणार आहोत, माननीय उच्च न्यायालयात जाणार की महासभा रद्द करून या महासभेतले जे विषय आहेत ते पुन्हा नव्याने घेऊन याच्यामध्ये आणि प्रशासनाने जे चुकीचे विषय आणलेले आहेत की यांनी चुकीच्या पद्धतीने जे विषय मंजूर केले ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा कुठेतरी दुर्गंध येतो, हे हायवे खालचं कोर्ट असेल किंवा अनेक विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये थांगपत्ता नाही, एस्टिमेटचा थांगपत्ता नाही, एस्टिमेट दिलेले नाहीत. 25% आता पावसाळ्यामध्ये खड्डे पडणार त्याचं एस्टिमेट आधीच बनवलंय. आता पावसाळ्यामध्ये 25 लाखाचे खड्डे पडणार की 1 कोटीचे खड्डे पडणार. यांना म्हणजे ही एक फार्स आहे. ही महापालिका आधीच लुटून खाल्लेली आहे लोकांनी आणि आता उरलं सुरलं पण ओरबडायला निघालेत. लोकांची देणी बाकी आहेत. ही नियमावली मंजूर असताना ह्या नियमावलीप्रमाणे जर कामकाज चालत नसेल तर 100% जनहिताच्या मार्गातून आणि आंदोलनाच्या मार्गातून आम्ही ही महापालिका बरखास्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार. शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या महापालिकेतील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या गटनेते कार्यालयाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस पवन कदम यांचा पदग्रहण सोहळा देखील संपन्न झाला. ठाणेकरांनी विश्वास दाखवून पुन्हा संधी दिली असून विकासाच्या माध्यमातून हा विश्वास सार्थ करण्याचं आवाहन शिंदे यांनी नगरसेवकांना केलं. या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे तसंच विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं. त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमचे अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे. दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे. विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाचीही आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे आणि मला याचा आनंद आहे. ठाणे महापालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे स्टेशन परिसरातून राम गणेश गडकरी रंगायतपर्यंत सर्वधर्मीय मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये विविध सामाजिक संस्था, युवक मंडळं आणि आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवगर्जना सादर करून अतिश कांबळे यांनी भीमगर्जना आणि शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2026-27 अंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील 1956 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून पालकांना SMS द्वारे माहिती पाठवली जात आहे. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील ॲप्लिकेशन स्टेटस तपासण्याचं आवाहन शिक्षण विभागाने केलं आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे. 15 ते 23 मे दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया निश्चित करणे बंधनकारक असणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.